हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत पिझ्झा रेसिपी. तर आज आपण ना 2 प्रकारचे पिझ्झा बनवणार आहोत, ते पण विथआऊट ओव्हन, मायक्रोवेव्ह, OTG. आपण आज काही न वापर करता अगदी घरगुती पातेल्यामध्ये किंवा तुम्ही इथे कढईचा सुद्धा वापर करू शकता. कढईमध्ये सुद्धा हा पिझ्झा बनवून तयार होते. पण आज आपण कढईचा वापर न करता सिंपल घरगुती पातेल्यामध्ये हा पिझ्झा कसा बेक करायचा ते बघणार आहोत. तर आपण इथे ना एक रेग्युलर पिझ्झा आणि त्याच्यासोबत चीज बर्स्ट पिझ्झा सुद्धा बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने. एकदा नक्की पूर्ण रेसिपी बघा. हा पिझ्झा ट्राय करून बघा. तुम्हाला डॉमिनोज सुद्धा याच्यासमोर फेल वाटेल. एवढं सोपं आणि एवढा टेस्टी पिझ्झा बनवून तयार होतो. सगळ्यात आधी तर आपल्याला इथं पाण्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा वाटी इतकं पाणी बाउलमध्ये काढून घेते बघा. खूप जास्त गरमही नाही आणि खूप जास्त थंडही पाणी घ्यायचं नाही. हलकं कोमट पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचा किंवा 2 टेबलस्पून इतकी साखर ॲड करायची आहे. अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. पूर्ण विरघळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं बघा. अशा प्रकारे ढवळून पूर्ण साखर विरघळेपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये ईस्ट ॲड करायची आहे. तर इथे मी इन्स्टंट ईस्ट घेतलेलं आहे. तर 3 चमचा इतकं चमचाने घेतलेलं आहे किंवा तुम्ही टीस्पूननी सुद्धा मोजून घेऊ शकता. तर 3 चम्मच आपल्याला इथं इन्स्टंट ईस्ट घ्यायचा आहे. तो सुद्धा व्यवस्थित ढवळून घ्यायचा पाण्यामध्ये. तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर आता झाकण लावून आपल्याला याला 20 मिनिटासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर बघा झाकण लावून मी आता 20 मिनिटासाठी याला असंच ठेवून घेतलं आहे. 20 मिनिटं झाले आहेत. 15-20 मिनिटामध्ये जर ईस्ट चांगला फ्रेश असेल ना, तर लवकरच फर्मेंट होतो आणि जर थोडंसं जुनं असेल किंवा थोडंसं व्यवस्थित नसेल ना, ईस्ट आपला फ्रेश नसेल ना, तर तो फुलायला थोडंसं जास्त वेळ घेतो. पण इथे 15 ते 20 मिनिटामध्ये हा ईस्ट फुललेला आहे. आता लगेच आपण इथे डो तयार करून घेऊया पिझ्झासाठी. तर सगळ्यात आधी एक मोठं बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 कप इतकं मैदा घ्यायचा आहे. तुम्ही इथे मैद्याऐवजी अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. पण इथे मी पूर्ण मैद्याचा वापर केलेला आहे. कारण पिझ्झा एकदम स्पेशल बनवायचं म्हटलं, की थोडंसं आपल्याला कॉम्प्रोमाईज करावं लागतो. तर बघा इथे मी पूर्ण 2 कप इतकं मैदा घेतलेला आहे आणि जो आपण ईस्ट इथे फुलवून ठेवलाय ना, तो त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे थोडं-थोडं. थोडंसं ॲड करूया. आधी आपण थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला. त्याच्यानंतर बाजूला ठेवलेलं सुद्धा पूर्ण ईस्टचं पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे बघा पूर्ण पाणी ॲड केलेलं आहे. ईस्टवाला पाणी पूर्ण ॲड करून घ्यायचं आहे आधी. त्याच्यानंतर जर पाणी एक्स्ट्रा लागत असेल ना, थोडं-थोडं करून वरून ॲड करायचं आपल्याला. तर आधी मी ईस्ट पूर्ण ॲड केलेलं आहे. हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला. छान मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता ना आपल्याला इथे थोडं-थोडं वरून पाणी ॲड करत जायचं आहे आणि इथे थोडंसं मऊ असा इथे पिठाचा गोळा तयार करायचा आहे. पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम हार्ड पण पीठ लावायचं नाही. छान सॉफ्ट मुलायम असं इथे पीठ लावून घ्यायचं आपल्याला. कारण पिझ्झासाठी ना थोडंसं असं सॉफ्ट पीठ पाहिजे. त्याच्यासाठी थोडं-थोडं करून पाणी ॲड करूया आणि सॉफ्ट असं इथे पीठ लावून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी छान असा सॉफ्ट पीठ इथे तयार केलेला आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्तही सॉफ्ट नाहीये बघा. अशाच प्रकारचं आपल्याला इथं पीठ लावायचं आहे. पोळीच्या पिठापेक्षा फक्त थोडंसं नॉर्मल असं सॉफ्ट पीठ लावायचं आहे. त्याच्यानंतर ना आता आपल्याला एक किचन प्लॅटफॉर्मवर किंवा एखादी माझ्याकडे चॉपिंग बोर्ड आहे त्याच्यावर मी काढून घेतलंय पूर्ण पीठ. त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला बटर ॲड करायचं बघा. अशा प्रकारे बटर छान ॲड करायचं थोडंसं आणि त्याला आता आपल्याला मळून घ्यायचंय पिठाला छान. तर असं आपल्याला 10 ते 15 वेळेस करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पीठ एकदम सॉफ्ट होत नाही ना, तोपर्यंत मळून घ्यायचं आहे. तर जवळपास मी याला असं 10 ते 15 वेळेस करून घेतलेलं आहे बघा आणि पीठ इथे पूर्णपणे सॉफ्ट झालेलं आहे. याच्यातला जो चिपचिपापण आहे ना, पूर्णपणे कमी झालेला आहे आणि हाताला जो पूर्ण पीठ लागलेलं होतं ना, तो सुद्धा पूर्णपणे निघालेला आहे. तोपर्यंत आपल्याला पिठाला इथं अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे, स्ट्रेच करून घ्यायचं आहे. तर इथे आपला पीठ लावून तयार झालेला आहे. आता ना छान याचा गोळा तयार करून घेऊया आणि फर्मेंट होण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे बाजूला. तर तुम्ही शक्यतो याला ना एखाद्या गरम जागेवर ठेवा, एका मोठ्या भांड्यामध्ये टाका, त्याच्यानंतर त्याला गरम जागेवर ठेवा. पण माझं यीस्ट खूप छान होतं, एकदम फ्रेश घेतलं होतं मी. तर बघा इथे मी एक पातेलंच घेतलंय सिंपल. जर यीस्ट नवीन असेल, छान फ्रेश घेतलेलं असेल ना, त्याला फर्मेंट व्हायला जास्त वेळ लागत नाही. पण थोडंसं जुनं पुराणं असेल ना, तर थोडंसं जास्त वेळच लागतो. तर बघा इथे पातेलं घेतलंय त्याच्या बुडाला छान तेल लावायचं म्हणजे व्यवस्थित निघेल, पीठ चिपकणार नाही जास्त. आणि आता वरून सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलंय बघा अशा प्रकारे आणि आता आपल्या पातेल्यामध्ये ठेवायचं आहे. 1.5 ते 2 तासासाठी याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता किती वेळेमध्ये फर्मेंट होतो ते बघूया आपण. मी तुम्हाला टाईम सुद्धा सांगते नंतर. तर आता मी असंच याला ठेवून घेणार आहे.
तर आता जोपर्यंत आपला पीठ फर्मेंट होईल ना, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर एका बाउलमध्ये पनीर घेतलं आहे, त्याच्यामध्ये धने पावडर ॲड करायचं आहे, थोडंसं मिरची पावडर, थोडंसं गरम मसाला, थोडंसं मीठ ॲड करायचं. सगळे मी इथे पाव-पाव चमचा इतकं ॲड केलेलं आहे आणि अर्धा चमचा इतकं आपल्याला इथं मेयोनीज ॲड करायची आहे. ते ॲड करून आपल्याला छान याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे पनीरला सगळा मसाला. तर पनीर पण रेडी आहेत, व्हेजिटेबल्स पण रेडी आहेत आपल्या इथे. तर आपण इथे आता आपण जो पीठ लावून घेतलेला आहे, तो बघून घेऊया किती छान फर्मेंट झालेला आहे. मी हाताला आधी थोडंसं इथे तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे चिकटणार नाही. आणि इथे फक्त जवळपास 1 ते दीड तास झाला आहे. दीड तास पण झालं नव्हतं, थोडंसं वेळ कमीच होतं. तर जवळपास दीड तास झाले असं समजूया आपण. दीड तासानंतर हा पीठ एवढा फर्मेंट झाला होता बघा. खूपच छान फर्मेंट झालेला आहे. त्याच्यातून आपल्याला हा पीठ काढून घ्यायचं आहे, बाजूला सेपरेट करून घ्यायचं आहे पातेल्यातून आणि थोडंसं याला परत आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं. खूप जास्त मळायचं नाही, फक्त हलक्या हाताने याला सॉफ्ट करून याचा गोळा तयार करून घ्यायचा अशा प्रकारे. तर आपण एक चीज बर्स्ट पिझ्झा आणि सिंपल एक रेग्युलर पिझ्झा बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला इथे 3 पेढे कट करून घ्यायचे आहेत वेगवेगळे. तर सगळ्यात आधी ना आपण एक पेढा कट करून घेऊया याच्यातला, जे आपण रेग्युलर पिझ्झासाठी वापरणार आहोत तो. बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा इथे. तर बघा इथे मी कट करून घेतलेला आहे आणि एक तो जो आपण रेग्युलर पिझ्झा बनवणार आहोत त्याच्यासाठी थोडंसं कमी पीठ घ्यायचं आहे आणि जो आपण चीज बर्स्ट पिझ्झा करणार आहोत ना, त्याच्यासाठी थोडंसं जास्त पीठ वापरायचं आहे. कारण आपल्याला इथे 2 बेस बनवावा लागतो इथे. त्यासाठी बघा इथे मी जास्त पीठ घेतलेलं आहे आणि एकासाठी ना जो रेग्युलर पिझ्झा आहे चीजवाला, त्याच्यासाठी थोडंसं कमी घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे राउंडमध्ये करून घेऊया, छान पेढा तयार करून घेऊया त्याचा. त्यानंतर आपण परत एकदा कट करून घेऊया. तर इथे मी दोन्ही पेढे तयार केलेले आहेत. आता जो मोठा पेढा आहे ना, त्याचा आपण चीज बर्स्ट करणार आहोत. त्यासाठी आपण काय करूया, याला सुद्धा थोडंसं कट करून घेऊया. त्याच्यातला एक छोटा पोर्शन काढून घ्यायचा. एक एक मोठं ठेवायचं आहे आणि एक छोटासा पेढा कट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे. आणि त्याचा सुद्धा पेढा करून घ्यायचा आपल्याला. आणि आता याचं पण आपण छान पेढा तयार करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित फर्मेंट होईल, परत फुलेल तो आणि त्याच्यानंतर आपण त्याला पिझ्झा बनवण्यासाठी बेस तयार करून घेणार आहोत. आधी आपण रेग्युलरवाला पिझ्झा बनवून घेऊया, त्याच्यानंतर आपण हा बनवून घेऊया. तर बघा मी जे दोन्ही बर्स्ट पिझ्झासाठी केलेलं होतं ते दोन्ही पेढे बाजूला ठेवून घेतले आहेत. सगळ्यात आधी आपण रेग्युलर पिझ्झा बनवून घेऊया. त्याच्यासाठी सगळ्यात आधी ना प्लॅटफॉर्मवर थोडंसं इथं ना सुक्कं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हाताने त्या बेसला ना मोठं करून घ्यायचं आहे. लाटायचं वगैरे नाही. हातानेच त्याला अशा प्रकारे जोर लावून मोठं करून घ्यायचं आहे. पोळीसारखं थोडंसं आपल्याला बेस फैलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना फॉर्कने त्याला प्रिक करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी माझ्याकडे प्लेट थोडीशी छोट्या साईजची असल्यामुळे ना मी खूप जास्त मोठा केलेला नाहीये. तर हा रेग्युलर साईजचा पिझ्झा बनवून इथे तयार झालेला आहे. तर इथे ना मी जास्त मोठंही नाही आणि खूप छोटंही नाही. एक रेग्युलर पिझ्झा साइज आहे ना, ते बनवणार आहे. तर बघा अशा प्रकारे बेस आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ज्या प्लेटमध्ये पिझ्झा बेक करणार आहोत ना, त्या प्लेटमध्ये एखादी बटर पेपर टाकायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे फोकनी प्रिक करून घ्यायचं आहे, म्हणजे तो फुलणार नाही बेक करत असताना. तर अशा प्रकारे इथे मी पूर्ण पिझ्झा बेसला करून घेतलेला आहे, प्रिक करून घेतलाय. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर पिझ्झा सॉस ॲड करायचा आहे. तर जवळपास इथे मी 3 चमचा इतकं पिझ्झा सॉस ॲड केलेला आहे आणि तो आता आपल्याला चम्मचने व्यवस्थित स्प्रेड करायचा आहे. सगळीकडे इव्हनमध्ये लावून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. छान लावायचं, एकदम कमी पण लावायचं नाही, नाहीतर एकदम फिक्कं-फिक्कं लागतो खायला, जास्त टेस्ट लागत नाही. जर तुम्हाला स्पायसी आणि छान टँगी आवडत असेल ना, तर थोडंसं जास्त सॉस लावा. त्याच्यानंतर वरून भरपूर सारं मोझरेला चीज ॲड करायचं बघा अशा प्रकारे मस्तपैकी जास्त ॲड करायचं. त्याच्यानंतर आपल्याला जे व्हेजीस ॲड करायचे व्हेजिटेबल्स ते ॲड करून घ्यायचे. तर इथे सगळ्यात आधी मी शिमला मिर्च ॲड केलेले आहे. सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला इथं क्यूबमध्येच कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कॉर्न ॲड करायचे, स्वीट कॉर्न. तर बघा मी कॉर्न सुद्धा भरपूर ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कांदे ॲड करायचे आहेत. कांदे सुद्धा मी इथे क्यूबमध्येच कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला टोमॅटो सुद्धा वरून ॲड करायचा आहे. तर भरपूर व्हेजिटेबल्स ॲड करायचं. मला तर वाटते ना पिझ्झा जेवढा अनहेल्दी म्हणतात तेवढं हेल्दी सुद्धा आहे. कारण आपण याच्यामध्ये भरभरून व्हेजिटेबल्स टाकतो. आता वरून आपल्याला इथे पनीर पण टाकायचं आहे. तर बघा इथे मी पनीर पण ॲड केलेलं आहे.
वरून परत आपल्याला भरपूर सारं मोझरेला चीज ॲड करायचं आहे. थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं म्हणजे व्हेजिटेबल्स फिक्के लागणार नाही. त्यानंतर आपल्याला इथं चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे. ऑरेगॅनो ॲड करायचं आहे. थोडं स्प्रिंकल करायचं, खूप जास्त पण टाकायचं नाही आणि ते आपला पिझ्झा बेक होण्यासाठी रेडी झालेला आहे. तर इथे तुम्ही बघा मी मोठ्या साईजचा पातेला घेतला आहे. त्याच्यामध्ये 2 स्टँड ठेवलेले आहे आणि आता आपल्याला हा पिझ्झा ना बेक होण्यासाठी ठेवायचा आहे. 20 ते 25 मिनिटं लागतात कारण मोठ्या साईजचा पातेला असल्यामुळे ना त्याच्यामध्ये खूप जास्त हीट लागते. जसं आपण ओव्हनमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये पिझ्झा बनवतो की नाही तसाच कलर येतो, तसाच क्रंच येतो. तरी ते जोपर्यंत हा पिझ्झा बेक होतो ना, तोपर्यंत आपण दुसरा पिझ्झासुद्धा रेडी करून घेऊया. तर इथे प्लॅटफॉर्मवर थोडंसं सुकं पीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर छोटावाला जो पेढा आहे ना, तो घ्यायचा आहे. खूप जास्त पसरवायचं नाही किंवा खूप जास्त मोठं करायचं नाही. थोडंसं मोठं करायचं आपल्याला. जेवढा आपला पिझ्झा बनवणार आहोत ना, त्या पिझ्झापेक्षाही अर्धं छोटं करायचं आहे, हाफ छोटं करायचं आहे. तर बघा एवढं छोटं करून घेतलंय. खूप मोठं केलेलं नाहीये किंवा खूपही छोटं केलेलं नाहीये. तर त्यानंतर त्याला ना अशा प्रकारे प्रीक करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ताव्यावर किंवा पॅनमध्ये याला भाजून घ्यायचं अशा प्रकारे. खूप जास्त वेळ भाजायचं नाही, फक्त पलटवून दोन्ही साइडनी 2 मिनिटासाठी याला भाजून घ्यायचं किंवा बेक करून घ्यायचं आहे. तर इथे आपला छोटावाला पिझ्झा बेस बनवून तयार झालेला आहे. असं तुम्ही रेग्युलर पिझ्झा बेस बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि महिनाभर आरामशीर तुम्ही पिझ्झा बनवून खाऊ शकता. तर आपण इथे ना चीज बर्स्ट पिझ्झा बनवत असल्यामुळे आपल्याला 2 बेस बनवून घ्यावा लागतो. तर आपला छोटावाला बेस बनवून तयार झालेला आहे. आता हा मोठा बेस बनवून घेऊया आपण. तर थोडंसं प्लॅटफॉर्मवर सुक्कं पीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर हातानेच त्याला मोठं करून घ्यायचं आहे पोळीच्या शेपचं. इथे आपल्याला याला पसरवून घ्यायचं अशा प्रकारे आणि पीठ एवढा सॉफ्ट असतो ना, तुम्ही हाताने याला इझिली मोठं करू शकता पोळीच्या आकाराचं. आणि इथे आपला दुसरा सुद्धा पिझ्झा बेस बनवून तयार झालेला आहे. आता त्याला सुद्धा आपल्याला प्रीक करून घ्यायचं आहे आणि पिझ्झा बेस खूप जास्त जाड करायचं नाही. बघा इथे ज्या आकाराचं मी इथे केलेलं आहे ना तेवढंच करा. तरी सुद्धा तो खूप जास्त फुलतो म्हणून एकदम जाड सुद्धा ठेवू नका. आता आपल्याला हे हातावर उचलून घ्यायचं आहे. ज्या प्लेटमध्ये बेक करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बटर पेपर टाकायचं आहे बुडाला. म्हणजे तो चिकटणार नाही. बटर पेपर नसेल तर थोडंसं बटरनी ग्रीस करून घ्या प्लेट. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला हा जो आपण पिझ्झा बेस बनवलेला आहे ना, तो ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चीज ॲड करायचं आपल्याला. बघा चीज अशा प्रकारे 2-3 टेबलस्पून इतकं आपल्याला चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर इथे छान आपल्याला हा चीज व्यवस्थित भरपूर सारं लावायचं. जेवढं तुम्हाला आवडते तेवढं चीज इथे तुम्ही लावून घ्या. त्याच्यानंतर आपण छोटावाला जो पिझ्झा बेस बनवलेला आहे ना, तो इथे ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाण्याचं कॉर्नरनी पाण्याचं बोट लावायचं आहे. म्हणजे तो व्यवस्थित चिकटेल. आणि त्याच्यानंतर जो बाजूचा मोठा बेस आहे ना, त्याचं सुद्धा अशा प्रकारे आपल्याला कॉर्नर चिकटवून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी पूर्ण कॉर्नर अशा प्रकारे चिकटवून घेतलेला आहे. छान पूर्ण चिकटवायचं म्हणजे ज्यावेळेला आपण बेक करू ना, त्यावेळेला हे निघणार नाही. आणि बघा इथे मी सगळीकडून व्यवस्थित त्याला चिपकवून घेतलेला आहे. छान असं चिपकवलेलं आहे, अजिबात निघणार नाही असं. आता आपल्याला याला प्रीक करून घ्यायचं आहे, तर सेंटरमध्ये सुद्धा करायचं आणि बाजूनी सुद्धा कॉर्नरनी सुद्धा करून घ्यायचं. म्हणजे तो बेकसुद्धा छान होतो आणि फुलत सुद्धा नाही. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला प्रीक करून घ्यायचं आहे. तर इथे आपला पिझ्झा बेस रेडी झालेला आहे. आता त्याच्यावर आपल्याला पिझ्झा सॉस ॲड करायचा आहे. तर जवळपास 3 टेबलस्पून किंवा 3 चमचा आपल्याला इथं पिझ्झा सॉस ॲड करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. सगळ्या पिझ्झावर याला छान स्प्रेड करायचं. कोणत्यावर सुद्धा स्प्रेड करायचा. ज्यावेळेस हा बेक होतो ना, त्यावेळेला याचा वेगळाच कलर येतो पिझ्झाला. दिसायला सुंदर दिसतो, एकदम छान दिसतो. म्हणून इथे मी कोणत्यावरही लावलेला आहे. त्याच्यानंतर भरपूर सारं मोझरेला चीज ॲड करायचं आहे. चीज इथे थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे सगळे व्हेजिटेबल्स ॲड करून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी इथे मी कांदा ॲड केलेला आहे. आता टोमॅटो सुद्धा ॲड करून घेतेय. त्यानंतर सिमला मिर्च ॲड करून घ्यायची आहे. सगळे व्हेजिटेबल्स इथे मी क्यूबमध्ये कट केलेले आहे. त्याच्यानंतर भरपूर सारं आपल्याला स्वीट कॉर्न ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपण जो मॅरिनेट करून घेतलेलं पनीर आहे ना, तो पण ॲड करायचा आहे. आणि वरून सुद्धा भरपूर सारं चीज ॲड करून घ्यायचं आहे. आता याच्यावर सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं आहे. खूप जास्त नाही, हलकंसं.
त्यानंतर आपल्याला इथं थोडंसं चिली फ्लेक्स ॲड करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं ऑर्गॅनो सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. आणि बघा इथे आपला पिझ्झा बेक होण्यासाठी रेडी झालेला आहे. तर सगळ्यात आधी आपण तो पिझ्झा शिजलाय की नाही तो चेक करून घेऊया. जवळपास 20 मिनिटं झाले आहेत आणि आपला पिझ्झा एकदम परफेक्ट बेक झालेला आहे. तुम्ही याचा कलर बघू शकता किती छान फुललेला आहे आणि कलर सुद्धा बघा, वेजीस बघा किती छान शिजले आहेत. एकदम परफेक्ट असा डॉमिनोज पेक्षाही चवीला अप्रतिम असा इथे पिझ्झा बनून तयार झालेला आहे. मी तुम्हाला कट सुद्धा करून दाखवणार आहे पुढे. त्याआधी आपण हा जो पिझ्झा आहे ना तो बेक होण्यासाठी ठेवूया. तर तो पातेलं गरमच आहे, त्याच्यामध्ये हा पिझ्झा मी ठेवून घेतला आहे. आता हा सुद्धा 20 ते 25 मिनिटासाठी बेक करून घेऊया. त्याआधी जोपर्यंत आपला तो पिझ्झा शिजून तयार होतो तोपर्यंत आपण हा पिझ्झा चेक करून घेऊया. तर प्लेटमधून मी सेपरेट केलेला आहे. बघा जिथे ना आपला बटर पेपर राहिला नाही तिथे तो थोडंसं चिकटलेला आहे प्लेटला. त्यासाठी थोडंसं ना प्लेटमध्ये तुम्ही बटर ग्रीस करून घ्या, म्हणजे छान निघतो. तसंही छानच निघतो, पण सेफ साईडसाठी तुम्ही थोडंसं बटर सुद्धा लावून घेऊ शकता. तर तुम्ही पिझ्झा बघा, आपला रेग्युलर पिझ्झा इथे तयार झालाय. मी इथे कट करून दाखवते तुम्हाला. तर इथे बघा माझ्याकडे पिझ्झा कटर तर नाहीये, पण मी पिझ्झा कटरपेक्षाही छान कट करून दाखवते तुम्हाला याच्याने. कारण मी रेग्युलर जेव्हा केव्हा पिझ्झा बनवते ना याच्यानेच कट करून घेते सिंपल पद्धतीने. तर पहिले सगळ्यात आधी तर आपल्याला बघा अशा प्रकारे 4 मध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे, 4 भागात. त्यानंतर त्याच्यातून असं एकदा आपल्याला डिवाइड करून घ्यायचं आहे. आणि ते सगळ्यात आधी तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की हा पिझ्झा जमलाय की नाही, डॉमिनोजपेक्षा छान झालाय की नाही. जर झाला नसेल तरी कमेंट करून सांगा आणि झाला असेल तरी सांगा. तर बघा इथे मी पूर्ण पिझ्झा कट करून घेतलाय. आता एक स्लाइस आपण काढून बघूया जमलाय की नाही, ते बेक झालाय की नाही ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी. तर बघा किती छान असा चीज भरलेला पिझ्झा इथे आपला वेजीसने भरलेला एकदम लोडेड असा पिझ्झा बनून तयार झालेला आहे. तर इथे आपला रेग्युलर पिझ्झा बनून तयार झालेला आहे. खूप छान पिझ्झा इथे बनून तयार झाला होता. तर आता रेग्युलर पिझ्झा तर मी टेस्ट केलाय, खूप छान जमलेला होता. लगेच आपण हा दुसरा पिझ्झा सुद्धा बघून घेऊया. 25 मिनिटं झाले होते, छानपैकी बेक झालेला आहे पिझ्झा. आता मी काढून घेतलेला आहे बाहेर. लगेच आपण याला कट सुद्धा करून घेऊया. तर बघा गरम गरम पिझ्झा आहे. आता लगेच मी याला कट करून घेणार आहे. सगळ्यात आधी तर आपण प्लेटमधून बाहेर काढून घेऊया आणि आता कट करून घेते बघा. सेम त्याच पद्धतीने याला सुद्धा कट करायचं आपल्याला. तर किती जास्त फुगलेला आहे बघू शकता. किती छान असा जाळीदार स्पंजी असा आपला पिझ्झा इथे तयार झालेला आहे. खरंच तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की डॉमिनोजमध्ये याच्यापेक्षाही चांगला पिझ्झा भेटतो का? एवढ्या कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण छान असा डॉमिनोजपेक्षा सुद्धा कमी पैशामध्ये पिझ्झा बनवून तयार करू शकतो. तर इथे मी हा पिझ्झा सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि याची सुद्धा मी तुम्हाला एक स्लाइस दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता किती क्रीमी असा एकदम वेजीसने भरलेला एकदम लोडेड असा पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. तर ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.